तर जवळपास 5-5:30 वाजता आम्ही पोहोचलो महाबळेश्वरच्या मेन मार्केटमध्ये. इथे येण्याचे मुख्य कारण म्हणजे ही एकदम ओल्ड बेकरी. तर हे प्लेस पण आम्ही यायच्या आधीच सर्च करून ठेवलेलं होतं. तर आम्हाला इथले केक्स, फज, पेस्ट्रीज, व्हेज पफ, चिकन पफ ट्राय करायचं होतं म्हणून आम्ही इकडे आलो. मी भरपूर ठिकाणी केक खाल्लेले आहे, पण इथे केक सर्व करण्याची पद्धत काही वेगळी होती. म्हणजे हे सर्व केक त्यांनी आम्हाला ओव्हनमध्ये गरम करून दिलेले होते, त्यामुळे त्याची चव आणखी एनहान्स झालेली होती. मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम गरम गरम केक खाल्ले आणि खरंच खाऊन एकदम मन तृप्त झालं. मलाच नाही तर आमच्या चौघांना पण हे केक फार आवडले. मला सर्वात जास्त हे स्ट्रॉबेरीचं मफिन आवडलं आणि त्यावर हे असं जॅम होतं आणि खरंच टेस्टला खूपच छान होतं. हळूहळू अंधार व्हायला चालू झाला होता. आमचा काही असं जास्त शॉपिंगचा प्लॅन नाही होता, कारण टुरिस्ट प्लेसवर सर्व काही महागच मिळतं. तरी पण थोडंफार एक्सप्लोअर करायचं म्हणून या दुकानातून त्या दुकानात आम्ही थोडंफार फिरलो आणि इथे एक लेडी क्रॉशेचे फ्लावर्स, पिन्स आणि बो सेल करत होती. खूप सुंदर दिसत होते हे सर्व आणि आम्ही दोघींनी पण छान फ्लावर्स आणि बोज इथनं घेतले. त्यानंतर आम्हाला परत भूक लागली, त्यामुळे आम्ही गेलो बगीचा हॉटेलमध्ये. इथली स्ट्रॉबेरी क्रीम खूप प्रसिद्ध आहे, तर ही ट्राय करणं मस्ट होती. स्ट्रॉबेरी क्रीम अर्धी संपत आलेली होती आणि तेव्हा कळलं की आम्ही शॉट घेतलेला नाही आहे. सो ते रेकॉर्ड केलं आणि खरंच चव खूप अप्रतिम होती. रात्र झालेली होती आणि इथे हा स्पायरल पोटॅटो मला दिसला आणि मी खूप दिवस झाले होते मी हे खाल्लेलं नव्हतं, तर माझी खायची इच्छा झाली म्हणून मी हे पण घेतलं. तर असा गेला आमचा दिवस. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.